भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते। जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पत्रे, दूध अर्पण केली जाते। अशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात किंवा घरामध्ये देखील करत असतो। परंतु यंदाच्या महाशिवरात्रीला जर तुमचे व्यापारमध्ये बरकत होत नसेल, घरामध्ये सुख समृद्धी नांदत नसेल किंवा जुना आजार बरा होत नसेल किंवा मनाच्या इच्छा पूर्ण होत नसतील, अशा विविध प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराणमध्ये काही खास उपाय सांगितले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची ही खास पूजा केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात। म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे खास उपाय कोणकोणते आहे याविषयी आपण बघूया। यावर्षी महाशिवरात्र 8 मार्च या दिवशी साजरी होणार आहे। महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो। पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराणात सांगितलेला पहिला उपाय बघूया। ज्यांचा व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथळे येत असेल त्यांनी हा पुढचा उपाय करायचा आहे। एक धोत्र्याचं फूल घेणे, हळदीचे पाणी करून त्यामध्ये धोत्र्याचे फूल बुडवणे। हळदीमध्ये बुडवलेले धोत्र्याचे फूल रात्री 12 वाजेला महादेवाला समर्पित करायचं। 5 ते 10 मिनिटं झाल्यावर ते फूल उचलून घ्यायचं। फूल उचलल्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं। लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेले हे फूल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायचा। याने तुमच्या व्यापार आणि व्यवसायामधील जे अडथळे असतील ते दूर होतील। आता यामधील दुसरा उपाय बघूया। जुना आजार बरा होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी पुढील उपाय करायचा। 7 धोत्र्याचे फूल घ्यायचे। प्रत्येक महिन्यामध्ये एकदा शिवरात्री येते। वर्षभरामधल्या कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी एक धोत्र्याचं फूल घ्यायचं। त्या धोत्र्याच्या फुलाला नाडा लपेटून घ्यायचा। चंद्रमौली देवाचे स्मरण करून हा नाडा लपेटून घ्यायचा। उरलेल्या 6 धोत्र्याच्या फुलांमध्ये हळदी कुंकू घ्यायचे आहे। ज्या धोत्र्याच्या फुलाला नाडा लपेटून ठेवला आहे त्या फुलाला शिवलिंगावर अर्पण करायचं। आता धोत्र्याची हळद लावलेली संपूर्ण 5 फुले घेऊन महादेवाच्या जलधारा असते त्या ठिकाणी ठेवायचे। उरलेलं धोत्र्याचं हळदी लावलेलं एक फूल महादेवाच्या पिंडीची जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणाहून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवावं। जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेलं फूल ते पुन्हा उचलून घ्यायचं। आता यातील तिसरा उपाय बघूया। मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हा पुढचा उपाय करायचा आहे। काळी तीळ आणि काळी मिरी हातावर घ्यायची। काळी तिळाचे हातावर 7 दाणे व काळी मिरीचे 7 दाणे घ्यायचे। मनापासून आपली इच्छा बोलून मुठीमध्ये झालेली तीळ ही शिवलिंगावर अर्पण करून घ्यायची। महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते। जर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही महिन्यातून एकदा शिवरात्री येते त्या दिवशीही हा उपाय करू शकताय। हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। जर तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर हा उपाय नक्की करून बघा। या पुढचा चौथा उपाय बघूया। ज्या घरामध्ये भांडणं अधिक प्रमाणात होत असतील त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पुढील उपाय करायचा आहे। गव्हाच्या 7 ओंब्या घेणे। गव्हाच्या या 7 ओंब्या संपूर्ण घरात फिरवून आणायच्या। या 7 ओंब्या हातात घेऊन घराचं नाव बोलून गोत्र बोलायचं। आता या 7 ओंब्या महादेवाला समर्पित करून घ्यायचा। हा उपाय केल्यास 2 भावांमधील भांडणं, सासू-सुनेमधील भांडणं, घरामध्ये होत असलेले वाद नाहीसे होतात। यानंतर 5वा आणि शेवटचा उपाय बघूया। जर घरामध्ये सतत आजारी कोणी असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी पुढील उपाय करायचा आहे। अगदी सोपा उपाय आहे, कोणीही हा उपाय करू शकतोय। 7 बोरं घ्यायची आहे। 7 बोरं घेऊन आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरवून घ्यायची। ही 7 बोरं महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजेला शिवलिंगावर अर्पण करायची आहे। याने आजारी माणसाला नक्कीच फरक पडेल। यंदाच्या महाशिवरात्रीला पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराणात सांगितलेले हे उपाय नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भगवान महादेव सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। हर हर महादेव।